केलं. नमस्कार, मी आकाश पवार, संस्थापक अध्यक्ष सुराज सेना महाराष्ट्र राज्य. बांधवांनो, इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये मी आज आपल्या समोर फेसबुक लाईव्ह आलोय. फेसबुक लाईव्ह येण्याच्या पाठीमागचं एक मोठं कारण आहे. ते कारण म्हणजे असं आहे की इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभेची निवडणूक आता 4-6 महिन्यावरती आलेले आहेत. आज त्या निवडणुकी संदर्भामध्ये आपल्या तालुक्यातून बडे नेते, आपला तालुका इंदापूरचा आपला जो तालुका तो इंदापूर तालुका मुंबईच्या दावणीला बांधण्याचं काम किंवा बारामतीच्या दावणीला बांधण्याचं काम या ठिकाणी प्रस्थापित नेते मंडळी करतायत. बांधवांनो, एक लक्षात घ्या, आपला तालुका हा आपलाच असला पाहिजे. आपल्या तालुक्याचा उमेदवार आपल्या तालुकाच ठरवणार, मुंबई किंवा बारामती ठरवणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या बांधवांनो. गेल्या निवडणुकी वेळेस असं काही नव्हतं. त्या निवडणुकीला देवेंद्र फडणवीस ठरवतील, अजितदादा ठरवतील, हा कायदा कुठून आणला? या कायद्याचा पहिल्यांदा मी माझ्या सुराज सेनेच्या वतीनं मी निषेध करतो. इंदापूरचा उमेदवार हा इंदापूरची जनता ठरवेल. येणारी विधानसभेला सुराज सेना सुद्धा विधानसभा लढवणार आहे. खऱ्या अर्थानं इंदापूरच्या कल्याणासाठी आम्ही कामं केलेत. निराडाव्याचं पाणी असेल, इंदापूर तालुक्यात पिण्याचे पाणी टँकर असतील, त्याचबरोबर खडकवासचं पाणी असेल, अशा अनेक प्रश्न या ठिकाणी तालुक्याच्या दृष्टीने आम्ही केलेले आहेत. बांधवांनो, इंदापूर तालुका हा सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी आमचा सदैव प्रयत्न राहिला आहे, इथं पुढे सुद्धा राहणार आहे. त्यामुळं बांधवांनो, जागरूक व्हा, नागरिकांनो जागरूक व्हा. आपल्या तालुक्याचा निर्णय आपल्या तालुक्यातच झाला पाहिजे. मुंबईचा किंवा बारामतीचा कुठलाही व्यक्ती या ठिकाणी तालुक्यात उमेदवार ठरवणार नाही. तालुक्याची जनता सुज्ञ आहे, हुशार आहे, मतदार हुशार आहेत. गेल्या 2008च्या लोकसभेला लोकांनी सांगितलं, दाखवलंय की मतदार हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्यामुळे मतदारांनो सत्तेच्या बाजूने राहावा, सर्वसामान्य कुटुंबाच्या युवकांच्या पाठीमागे बाजूला राहावा. प्रस्तावित नेते मंडळी लोकसभेला एकत्र येतात, एका ठिकाणी बसतात, आता म्हणतात आम्ही एकत्रच आहोत, आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका. तिकडे म्हणतात देवेंद्र फडणवीस ठरवतील, इकडे म्हणतात दादा ठरवतील, तेव्हा मला निर्णय मान्य. आता तालुक्याच्या जनतेला कोण मान्य आहे हे पहिल्यांदा पहा. एवढ्या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला सांगायसाठी मी अर्जंटली आलो, ताबडतोब आलो. मला क्षमा असावी, कारण खूप अर्जंटली ही बातमी माझ्यापर्यंत पोहोचली, पत्रकारांनी बांधवांनी मला पाठवली. त्यामुळे मी लाईव्ह करतोय. काही दिवसामध्ये लवकरच पत्रकार परिषद आयोजित करून या सगळ्या गोष्टीचा आढावा या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडू. माझी विनंती राहील, काय